सांगली महापालिकेत ऐतिहासिक निर्णय. शिक्षण सम्राट डॉक्टर पतंगराव कदम यांना मानाचा मुजरा. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात आता एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक भर पडणार आहे. शिक्षण क्षेत्रातील भव्य व्यक्तिमत्व, भारतीय विद्यापीठाचे कुलपती आणि संस्थापक पद्मभूषण डॉक्टर पतंगराव कदम यांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला जाताच संपूर्ण राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी मांडलेला हा प्रस्ताव केवळ एक साधा प्रस्ताव नव्हता, तर तो शिक्षण क्षेत्रातील एका महान कार्यकर्त्याला दिलेला अभिमानाचा सलाम होता. सभागृहात उपस्थित काँग्रेस नगरसेवकांनीही या प्रस्तावाला ठाम पाठिंबा देत एकमुखी मंजुरी मिळवून दिली आणि त्याच क्षणी महापालिकेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. डॉक्टर पतंगराव कदम हे नाव म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक विचार, एक चळवळ आणि लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी शक्ती. त्यांच्या कष्टातून उभा राहिलेला शैक्षणिक वारसा आजही समाजाला घडवत आहे. अशा व्यक्तिमत्वाचा फोटो सभागृहात झळकणे म्हणजे केवळ सन्मान नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत ठरणार आहे. महापालिकेच्या भिंतीवर लागणारे फोटो हे नुसते फ्रेममधील चित्र नसतात, ते असतात विचारांचे दीपस्तंभ. आणि आता या दीपस्तंभाच्या रांगेत डॉक्टर कदम यांची भर पडल्याने प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या कार्याची जाणीव होणार आहे. हा निर्णय म्हणजे औपचारिकता नाही, तर शिक्षणासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या एका महापुरुषाला दिलेली ठाम आदरांजली आहे आणि सांगली महापालिकेने ती अभिमानाने नोंदवली आहे. फोटो आपल्या सभागृहामध्ये लावण्यात यावा, तर त्याला आपण मान्यता द्यावी. आपल्याला